ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया सायलीला सांगत असते की काय झालं तर मी तुला सोडणार नाही, कारण की तू माझी याच्या आधी जेलमध्येच रवानगी केली होतीस आणि ज्या प्रकारे माझं मूल जेलमध्ये जन्माला येईल त्या प्रकारे तुझंही मूल जेलमध्ये जन्माला येईल. प्रिया सांगायला लागते की सुभेदाराच्या कुटुंबात तू राणीसारखी राहशील आणि मी तुला राहू देईन. तेव्हा ते प्रिया सायली समजते की ही सगळं हिचीच कारस्थान आहे मला जेलमध्ये आणायचं. सायली प्रियाला बोलते की घाणोडा माझ्या मुलाबद्दल आणि माझ्याबद्दल बोलते की मी तुला सोडणार नाही. सायली सांगायला लागते की माझ्या बाळाला मी ते जन्म देणार नाही आणि मी उद्याच्या उद्या इकडनं निघून जाणार आहे. त्या अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आला असतो आणि तो बोलत असतो की काय झालं तरी पण मला इथे सायलीला भेट घ्यायला पाहिजे. ते इथे पोलीस सांगायला लागतात की हे प्रकरण भरपूर कठीण आहे. पोलीस सांगायला लागतात की सोनमला शोधून काढा, ती सोनम अल्पवयीन आहे. तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतो सोनम अल्पवयीन नाही आहे. अर्जुन पोलिसांना सांगतो की हा सगळा प्लॅन आहे आणि कोणतरी हे करत आहे. पोलीस सांगायला लागतात की काय झालं तरी पण तुम्ही सोनमला घेऊन या, त्यानंतर इथे सायलीचं बघूया. तेव्हा ते अर्जुन सांगायला लागतो आजची रात्र मी इथे सायलीला जेलमध्ये राहू देणार नाही. ते इथे पोलीस सांगायला लागतात तुम्ही पहिलं सोनमला आणा, नंतर काय ते बघूया. इथे प्रिया सायलीला सांगायला लागते की मी इथे सोनमला विकलेलं आहे आणि तिची तस्करी मीच केलेली आहे. व सायली सांगायला लागते की तू ह्याच्यामध्ये काय पण करशील तर मी तुझी गाठ माझ्याशी आहे, कारण तुम्ही सोनमला शोधून काढेन. आणि आता त्याच रात्री पोलीस सोनमला शोधून काढण्यात यशस्वी झालेली आहेत आणि शेवटी आता सोनम भेटलेली आहे आणि ते सायलीची सुटका झालेली आहे. शेवटी अर्जुन सायलीला घरी घेऊन आलाय, पण आता तो जामिनावर घेऊन आलाय, पण याच्या पुढे आता काय होतं ते पाहणे पुढे रंजकच होणार आहे.